मोठ्या लोकांना म्हणजे अध्यापक लोक असतील किंवा शिक्षक लोक असतो, आपल्या सर्वांना आपण असंख्य क्रेडिट देखील दिलेले आहेत. एवढंच नाही तर समाजोपयोगी सरपंच महोदय ग्रामसभा यामध्ये लहानशे माणसं सामोरे आमच्या विनंती करते आणि आम्हाला आता मार्गदर्शन करावं. नागपूरच्या या यशवंत स्टेडियम या ठिकाणी सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने इथे भव्य दिवस धरणं आंदोलन करण्यात आलं आहे आणि या धरणाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला आपल्या मागण्यासाठी ते आज या धरणं करण्यात आलं आहे आणि या माध्यमातून शासनाला या मागण्या त्यांनी पूर्ण व्हावी यासाठी शासनात दखल घ्यावी याकरिता या धरणामध्ये मोठ्या संख्येने जनता सामील झाली आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे आणि त्या या आंदोलनामध्ये निष्ठा काय सांगायचं बघूया. सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण आज यशवंत स्टेडियम या ठिकाणी आपण घेत आहोत. संपूर्ण नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणून मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक सकाळपासून उपस्थित आहे. सन्माननीय या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय ओमप्रकाश मुन्नाजी यादव, आमच्या संघटनेचे मार्गदर्शक श्री पहाडे साहेब, त्याचप्रमाणे विदर्भ प्रांताचे महामंत्री श्री गजाननजी गटलेवार या ठिकाणी उपस्थित होऊन गेले आहेत. त्यांनी आपल्या संभाषणात सांगितले की या सुरक्षा रक्षकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर आपण सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या आपल्या प्रमुख मागण्या आहेत. 2022 पासून सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची भरती ही थांबलेली आहे. त्या संदर्भात सन्माननीय या आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून 2023 मध्ये याच हिवाळी अधिवेशनात माननीय कामगार मंत्री खाडे साहेब यांच्यासोबत आपली मीटिंग झालेली होती आणि या मीटिंगमध्ये त्यांनी आश्वस्त केले होते की सुरक्षा रक्षकांची भरती लवकरात लवकर घेण्यात येईल. परंतु 2 वर्ष लोटून सुद्धा अजूनपर्यंत शासनाने आपल्याला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे मोठा बिकट प्रश्न या सुरक्षा रक्षक मंडळावर निर्माण झालेला आहे. सुरक्षा रक्षक मंडळाची व्याप्ती कमी होणार की काय अशी भीती सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आज ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सेवानिवृत्त होत आहेत त्या सेवानिवृत्त झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या जागेवर पाठवण्यासाठी एकही वेटिंग लिस्टमध्ये मंडळाकडे माणूस उपलब्ध नाही आणि मोठ्या प्रमाणात नागपूर सिटी मेट्रो सिटी होत असताना, रोजगार उपलब्ध होत असताना कोणत्याही प्रकार खूप मोठ्या प्रमाणात मागणी या आस्थापनेकडून आपल्याला मंडळात प्राप्त झालेली आहे. 500च्या संख्येमध्ये सुरक्षा रक्षकांची मागणी असताना सुद्धा शासनाला जाग आलेला नाही. अजूनपर्यंत त्यांनी या सुरक्षा रक्षक भरतीला मंजुरी दिलेली नाही. सन्मान्य राज्य कामगार मंत्री आशिषजी जयस्वाल यांच्यासोबत सुद्धा आमची 2 महिन्याआधी मुंबई मंत्रालय या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समक्ष मीटिंग झालेली होती. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेले होते की ही सुरक्षा रक्षक भरती ताबडतोब 2 महिन्यात आम्ही पूर्ण करू. परंतु 2 महिने लोटून सुद्धा आज 5-6 महिने होत आहे तरी माननीय आशिषजी जयस्वाल यांनी सुद्धा आमची दखल घेतलेली नाही. त्या सर्व कारणास्तव नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेशचे तमाम सुरक्षा रक्षक या ठिकाणी साखळी उपोषणावर बसलेले आहेत. यामध्ये प्रमुख मागण्या आमची भरती लवकरात लवकर द्यावी, त्याचप्रमाणे 15 मंडळ जे महाराष्ट्रामध्ये 15 जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आहेत त्याचे एकत्रीकरण करून एकच सक्षम सुरक्षा रक्षक मंडळ करण्यात यावे ही सुद्धा आमची मागणी आहे. कारण की सर्व सुरक्षा रक्षकांवर अन्याय होत आहे. मुंबईला वेगळी वेतन श्रेणी आहे, नागपूरला वेगळी वेतन श्रेणी, चंद्रपूरला वेगळी वेतन श्रेणी, ह्या सर्व तफावत असल्यामुळे आमचं एकच मंडळ करावं अशी सुद्धा आमची विनंती आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्यात यावे ही सुद्धा आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. कारण की सुरक्षा रक्षक 58 वर्ष काम केल्यानंतर त्याच्यात म्हातारपणाचे जे लक्षणे येतात त्यामध्ये तो इतर काम करू शकत नाही. परंतु त्याच्या कामाचा अनुभवच ही पात्रता धरून आणि त्याला आलेला त्याच्या उदर आणि जीवनयापन चांगलं व्हावं
याकरिता आम्ही तृतीय द्वितीय आणि शासनाच्या चतुर्थ श्रेणीमध्ये येत नसल्यामुळे आम्हाला 2 वर्ष वाढवून देण्यात यावे अशी सुद्धा आम्ही मागणी या ठिकाणी शासनाला करणार आहोत। त्याचप्रमाणे शासनाने 2025मध्ये एक नवीन GR काढला। त्या GR मध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात निकष लावलेले आहे आणि ते अन्यायकारक निकष बंद व्हावे याकरिता आम्ही या ठिकाणी उपोषणावर बसलेलो आहोत। त्यामध्ये सुरक्षा रक्षकांना जे अनुकंपा तत्वावर आहेत सुरक्षा रक्षक, त्या सर्व सुरक्षा रक्षकांना कोणतीही अटी शर्ती आणि नियम न लावता जर एखादा सुरक्षा रक्षक मृत पावला तर त्याच्या परिवारातील पत्नीला आणि त्यांच्या मुलांना या ठिकाणी नोकरी देण्यात यावी अशी सुद्धा आमची मागणी या ठिकाणी होत आहे। अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही सातत्याने शासन आणि प्रशासनासोबत भांडण करत आहोत, परंतु या शासनाला अजूनपर्यंत जाग आलेला नाही। म्हणून त्यांना जागे करण्यासाठी आज आमचं या साखळी उपोषण या ठिकाणी यशवंत स्टेडियम या ठिकाणी आमच्या संघटनेचे महामंत्री रवीजी कुलरकर, संघटन मंत्री ज्ञानेश्वरजी आदिलकर, उपाध्यक्ष भारतीताई कांबळे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र देवेंद्रजी नारेकर आणि सर्व कोषाध्यक्ष आमचे सारंगी सावरकर या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज आपण हा साखळी उपोषण ठेवलेला आहे। जोपर्यंत शासन आम्हाला आमंत्रित करत नाही आणि लेखी स्वरूपात आम्हाला आमच्या मागण्यांना न्याय देत नाही तोपर्यंत आमचा हा धरणं आंदोलन निरंतर चालू राहील। आणि जर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात या ठिकाणी माहिती दिली नाही तर आम्ही संविधान चौकामध्ये आमरण उपोषणाची तयारी सुद्धा ठेवलेली आहे। भारत माता की जय, माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। सुरक्षा रक्षक कर्मचारी संघाच्या भारतीय मजदूर संघ अमर रहे, अमर रहे। भारतीय मजदूर संघाच्या भारतीय मजदूर संघाच्या देश के हित में करेंगे काम, देश के हित में करेंगे काम।